वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ। थोडा असं आता फ्रेंडला घेतो इथून बरोबर आहे ना असं हॅलो 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 मोकळा करा जरा हॅलो 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 रे रामकृष्ण हरे रामकृष्ण हरे जय जय रामकृष्ण हरे जय जय रामकृष्ण हरे जय रामकृष्ण हरे जय जय रामकृष्ण जय जय रामकृष्ण हरे रामकृष्ण जय जय रामकृष्ण हरे रामकृष्ण जय जय रामकृष्ण हरे रामकृष्ण कृष्ण हरे रामकृष्ण जय जय रामकृष्ण जय जय राम 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 जय जय राम हरि जय जय राम रूप बहदलोचनी रूप बहदलोचनी रूप बहदलोचनी
धन्य हरी भक्त जन्मले ज्या वंशी हरी भक्त जन्मले ज्या धन्य हरी भक्त जन्मले ज्या वंशी धन्य हरी भक्त जन्मले ज्या सकळ कुळाशी तारिले सकळ कुळाशी तारिले सकळ कुळाशी तारिले हाताची वाट स्वर्गीचे पूर्वज हाताची वाट स्वर्गीचे पूर्वज हाताची वाट स्वर्गीचे हाताची वाट स्वर्गीचे पूर्वज शिवभक्त राज व्हावा कोणी शिवभक्त व्हावा कोणी राज व्हावा कोणी यमाची यातना चुकवेल दंड टाळी 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 टाळ यमाची यातना चुकवेल दंड यमाची यातना चुकवेल दंड वंशी झाले एक हरिभक्त वंशी झाले एक हरिभक्त वंशी झाले एक हरिभक्त तू का म्हणे पितृ आशीर्वाद देती का म्हणे पितृ आशीर्वाद का म्हणे पितृ आशीर्वाद देती का म्हणे पितृ आशीर्वाद कल्याण इच्छिती व्हावे कुळा कल्याण इच्छिती व्हावे कुळा कल्याण इच्छिती व्हावे कुळा हाताची वाट जोगिले गुरुवाजा हाताची वाट जोगिले गुरुवाजा हाताची वाट जोगिले गुरुवाजा वंशी भक्त राजा कोणी वंशी भक्त राजा कुमार कुमार डाली 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 कुमार 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 रे हो कुमार कुमार हा 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 कुमार 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 धन्य हरि भक्त जन्मले जावोशी धन्य हरि भक्त जन्मले जावो धन्य हरि भक्त जन्मले जावोशी धन्य हरि जन्मले जावो से धन्य हरि भक्त जन्मले जावो से धन्य हरि भक्त जन्मले जावो धन्य हरि भक्त जन्मले जावो से धन्य हरि भक्त जन्मले जावो सकळ कुळासी तारिले सकळ कुळासी तारिले पाहता वाट स्वर्गीचे पूर्वजा पाहता वाट स्वर्गीचे पूर्वजा सकळ तारिले सकळ कुळासी तारिले पाहता स्वर्गीचे पाहताची वाट स्वर्गीचे पूर्वज वंश भक्त भक्तराज
विठावले धन्य हरिभक्त जन्मले ज्या वंशी सकळ कुळाशी तारेले पाहता ती वाट स्वर्गीचे पूर्वज वंशी भक्तराज व्हावा कोणी यमाची यातना चुकविल दंड वंशी झाली या एक हरिभक्त तुका म्हणे पितृ आशीर्वाद देते कल्याण इच्छिते व्हावे कुळा पाहता ती वाट स्वर्गीचे पूर्वज वंशी भक्तराज व्हावा कोणी विडाला विडाला महायुग विद्येत देवी मरद्यावर मुंडरीकाय दातून मुनींद्रे समागत्य तिष्ठन्दमानंद कन्नम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह द्रो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग देवमान्य संतमान्य जगमान्य भक्ती ज्ञान वैराग्य यांचा त्रिवेणी संगम संप्रदायाचे कळस श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराच्या अभंगातून वंशामध्ये जन्माला येऊन जीवनामध्ये अलौकिक कार्य करणाऱ्या महात्म्याचं वर्णन करतात विठाल आणि हरिभक्ताचं वर्णन करणारा अभंग कीर्तन रूपी सेवेकरिता घेण्याचं कारण ज्या निमित्तानं एक दिवसाचा कीर्तन महोत्सव कीर्तनाचा सोहळा वैकुंठवासी हरिभाऊ अर्जुन शिकारे उर्फ दादा दादांचं हे प्रथम पुण्यस्मरण अर्थात वर्ष श्राद्ध आणि त्यांच्या सर्व शिकारी परिवाराने आयोजित केलेला हा भव्य दिव्य महोत्सव त्यांचे चिरंजीव त्यांचे परममित्र प्रवीण भाऊ शिकारे आणि त्यांच्या दोन भगिनी शीतल ईश्वर जगताप आणि आपल्या बाबांची सेवा ज्यांनी अगदी निष्ठेने केली सुवर्णताई हरिभाऊ शिकारे तसे उपस्थित सर्व रते महारते टाळकरी माळकरी वारकरी गायक वादक विणकरी शिष्टीवाले माताभगिनी पुरुष मंडळ बालक मंडळ महिला मंडळ तरुण मंडळ सामाजिक आर्थिक राजकीय धार्मिक शैक्षणिक आध्यात्मिक व्यवहार सहकार व्यापार कला क्रीडा कृषी सर्व क्षेत्रातील व्यक्तिमत्व सगळ्यांचे नाव नतमस्तक सेवेला प्रारंभ विटावलं आता आवाज थोडा वाढवून जरा मोकळा करा शास्त्र असं सांगते गरुड पुराणामध्ये वर्णन आहे वडील आपल्याला जर सोडून गेले तर मुलांच्या हातनं 3 दान घडावं लागतात 1 अन्नदान 2 ज्ञानदान आणि 3 पिंडदान कीर्तन चालू हे झालं ज्ञानदान नंतर महाप्रसाद ते अन्नदान आणि 12 वाजता जे निवेद दाखवायचे ते पिंडदान विठ्ठल म्हणतात मी सुद्धा पिंडदान केले पिंड पदावरी दिला आपुलिया करे माझे झाले गया वर्जन पिटले पितरांचे ऋण आई वडिलांचे अनंत प्रकारचे उपकार आहे जेवढे उपकार आईचे आहेत तेवढेच वडिलांचे फक्त आईचं प्रेम हे प्रगट असतं बापाचं प्रेम हे गुप्त असतं आई हे घराचं मांगल्य वडील हे घराचं अस्तित्व आहे अंगाचं कातड काढून त्यांना जोडे असले तरी उपकार फिटणार नाहीत पण त्या उपकारातून उत्तीर्ण होण्याचा केलेला प्रयत्न याचं नाव श्राद्ध विठ्ठल यात परत 3 प्रकार श्राद्ध वेगळं पुण्यतिथी वेगळी पुण्यस्मरण वेगळं श्रद्धा ठेवून केलं जातं त्याला श्राद्ध म्हणतात त्यांच्या जाण्यानं आजच्या तिथीला पुण्यता प्रदान होते त्याला पुण्यतिथी म्हणतात आणि त्यांचं स्मरण केलं आपल्याला पुण्य मिळतं त्याला पुण्यस्मरण म्हणतात विठ्ठल त्यात परत प्रकारे रामाची नवमी कृष्णाची अष्टमी तुकोबऱ्यांचे बीज नाथांची षष्ठी माऊलींचा समाधी सोहळा सावतावाची पुण्यतिथी महादेवाची शिवरात्र देवीची नवरात्र आणि तुमची आमची पित्र जर जगणं देशासाठी धर्मासाठी असेल तर अशा पुण्यतिथी व्हायला सुद्धा जीवनामध्ये पुण्यच कमावं लागतं माणूस जन्माला जाणार गेल्यानंतर श्राद्ध होणार पण ते करण्यासाठी तुकोबारा म्हणतात तुमच्या वंशामध्ये जन्माला आलेले मुलं आणि मुली हे सात्विक विचाराचे असावं लागतात होळी कन्या पुत्र होते जे जाते होळी कन्या पुत्र होते जाते हे होळी कन्या पुत्र होते जे जाते
सात्विक विचाराची मुलं असावी लागतात तर असे कार्यक्रम. हे प्रवीण भाऊनी मला जवळपास 6 महिन्यापूर्वी तारीख दिली. म्हणजे इतका अगोदरपासून हे नियोजन असावं लागतं. आणि आज पहाटे 4 वाजल्यापासून फोन चालू आहे, माऊली टायमिंगला या. म्हणजे हे सात्विक विचाराची मुलं मुली तशाच होती जे सात्विक. आणि अशा कार्यक्रमात तयाचा हरिक वाटे देवा, भगवंताला सुद्धा आनंद वाटतो. आणि असं कार्य करणारी मुलं जर असतील तरच वडिलाचे पुण्य तिथे होत असते. विठ्ठला प्रत्येकाला दुःख होतं राजू. आता घरातली व्यक्ती सोडून गेल्याच्या नंतर किती दुःख आहे त्या कुटुंबालाच माहिती. आणि बाप गेल्याच्या नंतर काय दुःख आहे ते फक्त मुलांनाच माहिती. बाप म्हणजे घराचा आधार आहे राजू. कसा का असना पण तो बाप असतो. म्हणून तुकोबारा सुद्धा म्हणतात जगी आईसा बाप व्हावा, त्याचा वंश मुक्तीस जावा. असं सुंदर कार्य दादांनी आपल्या जीवनात आधी शून्यातून विश्व निर्माण केलं. आपल्या मुलांवर मुलींवर सुंदर संस्कार घडवले. समाजामध्ये आदर्श विचाराचं कुटुंब निर्माण केलं. हे भाग्यवान पित्याचं लक्षण आहे. विठ्ठल मरण चुकत नाही राजा. कुणी असू द्या जावंच लागणार आहे. आपण राहतो त्या लोकांचं नावच मृत्यू लोक आहे. मरणाऱ्या लोकांचा लोक त्याचं नाव मृत्यू लोक. माऊलीच सांगतात उपजेते नाशे नाशले ते पुनर्पितेशे हे घटिका यंत्र जैसे. अर्जुना देह मिळाला जाणार आहे. अर्जुन म्हणला का जाणार आहे? देवाने उत्तर दिलं या शरीराच्या गावा जयाला. अरे ह्या गावाला तू आलाय. मग परत प्रश्न काय अर्जुनाने भगवंता मरण म्हणजे नेमकं काय? माऊली उत्तर देतात जैसे जीर्ण वस्त्र सांडे जे मग नूतन विडी जे. या शरीरामध्ये असणारा आत्मा पुढच्या देहामध्ये प्रवेश करतो का? हा देह जीर्ण झाला, कपडा जुना झाला की नवीन कपडा धारण करायचा आहे, तसा आत्मा पुढच्या देहामध्ये प्रवेश करतो. पुढचा जन्म चांगला प्राप्त व्हा यासाठी पुण्याची वाहिलेली शिदोरी म्हणून पुण्यस्मरण. विठ्ठल ईश्वरी सत्य पुढे नाविला जरा कोणी असू द्या जावंच लागणार. तुमचं आमचं सोडा. नाथ बाबा म्हणतात ज्याचे आयुष्य नाही लेखा तेही देखाने माले. ज्यांचं आयुष्य मोजताच येत नाही त्यांना दे ठेवावं लागला. ब्रह्मदेवाचं आयुष्य 2 परार्ध. 2 परार्ध म्हणजे एकावर 21 शून्य. एकक दशक शतक हजार 10,000 लाख 10 लाख कोटी 10 कोटी अब्ज 10 अब्ज खर्व निखर्व पद्म महापद्म शंकू जलदी अंत्य मध्य परार्ध महापरार्ध एवढं ब्रह्मदेवाचं आयुष्य. पण त्यांना देव ठेवावं लागतो तेही देखाने माले जावंच लागते का? येते नाही उरू येथे नाही उरू आले अवतार तेरती पामर जीवकी तेरती पामर जीवकी तेरती पामर जीवकी येथे नाही उरू देवाला जर अवतार संपव लागले आपण सामान्य माणसे जावंच लागणार आहे. पकवाज घेतला की गट्टा फुकट, पीटी घेतली कवर फुकट, बिस्लर घेतली टोपन फुकट, मोबाईल घेतला चार्जर फुकट, जन्म घेतला मृत्यू फुकट. त्याला काय मीटिंग घ्यायची का? आपोआप येणार आहे. कधी येणार आहे माहित नाही पण एक दिवस जाणार आहे आणि मृत्यू येणार आहे. मनोवाक्य लक्षात ठेव. मग एकाने प्रश्न केला तुकोबाने महाराज जेव येतोय तो जातोय देवाने हे खेळ निर्माण केलाच कशाला जन्म मृत्यूचा? ऐका जन्माला येणं दुःख नाही, मरण येणं दुःख नाही, नीट जगता येत नाही हे खरं दुःख आहे. थोडंच जगा पण सुंदर जगा. कसा जगा? तुका म्हणे ग मरण्याची जरे तुका म्हणे ग मरण्याची जरे तुका म्हणे ग मरण्याची जरे तुका म्हणे ग मरण्याची जरे. उत्तमाची उरे कीर्ती मागे उत्तमाची उरे कीर्ती मागे उत्तमाची उरे कीर्ती मागे कीर्ती माई ग तुका ती जननी कीर्ती माई ग तुका
नावाची उरे कीर्ती मागे माग उत्तम कीर्ती उरावे असं जीवन असावं. 22 वर्षाचं ज्ञानोबाऱ्यांचं जीवन आहे. समाधी घेताना देव रडतोय. अरे आपण गेल्यानंतर गाव रडल, तालुका रडल, जिल्हा रडल, महाराष्ट्र रडल. काय काय असे महात्मे झाले त्यांच्यासाठी अख्खा देश रडत होता. पण देवाला रडवण्याची ताकद फक्त माझ्या ज्ञानोबाऱ्यांमध्ये. डोळ्यातनं पाणी आलं. रुक्मिणी विचारलं, मालक आजपर्यंत खूप संकट आली पण डोळ्यातनं कधी पाणी आलं नाही, आज तुम्ही काय रडताय? तर देवाने उत्तर दिलं, 16 वर्षी ज्ञानेश्वरी लिहिणारा, 17 वर्षी रेडा वेद बोलवणारा, 18 वर्षी चांगदेवासारखा महात्मा शरण आणणारा योगी परत होणार नाही. ते आता समाधीस्थ होतात. याचं मला दुःख होतंय. एवढं वाक्य ऐकलं की ज्ञानोबारायांचा प्रसंग ऐकून रुक्मिणी साहेबाच्या डोळ्यातनं पाण्याला देवीच्या रुक्मिणी तू का रडते? रुक्मिणी म्हणती, मालक ज्ञानोबाराय समाधी घेतात म्हणून मी रडत नाही. 22 वर्षाचा युवक मुलगा समाधी घेत असताना जगाच्या बापाला रडवतोय. अशा मुलाला जन्म देणारे आई बाप किती भाग्यवान असेल म्हणून डोळ्यातनं पाणी येते. कर्तबगारी ज्ञानोबाऱ्यांची पण धन्यता माता पिता नाही. स्वतःच्या समाधीच्या वेळेस जगाच्या बापाला रडवण्याची ताकद जी हरिभक्तात आहे. असा जर हरिभक्त आपल्या वंशामध्ये जन्माला आला तर सगळ्या कुळाचा उद्धार करतो. तुकोबऱ्या अभंगाच्या पहिल्या चरणात धन्य हरिभक्त जन्मले सकळ कुळाशी तारेले. हरिभक्त वंशात जन्माला त्या वंशाला धन्यता आहे पण त्यांचं कार्य वंशापुरतं मर्यादित राहत नाही. सकळ कुळाशी तारेले. ज्ञानोबाऱ्यांची ज्ञानेश्वरी त्या जगाला दान. तुकोबाऱ्यांचा गाता एका जातीसाठी नाही. छत्रपतीने स्वराज्य निर्माण केलं. 18 पगड जाती त्या मावळ्यांची साथ होते राजा. सकळ कुळाशी तारेले. नाव्याचा जीवाजी रामशेचा यसाजी बामणाचा बाजी मर्यादा तानाजी हरिजांचा बहिर्जी वडरे समाज रोजी नल. सगळ्या जाती धर्मातली माणसं होती पण राजांसाठी प्राण अर्पण करायला का तारते गेली. स्वराज्याची निर्मिती करताना राजांनी कधीच विचार केला ना जाती आणि पातीचा. मावळ्याच्या तलवारी पुढे नकरा चलत नव्हता 7.5. अरे या मातीसाठी लढायला जाताना मावळा विचार करत नव्हता दिवस आणि रात्रीचा. कारण अभिमान होता या मावळ्यांना महाराष्ट्राच्या मातीचा. आणि या महाराष्ट्राच्या मातीचा अभिमान असणाऱ्या पण माणसं आहेत. जरा स्वाभिमान अभिमान ठेवा. मला एक म्हणला, महाराज जेवते उठून शिवाजी महाराज की जेच म्हणतो तुमचा राजा देव होता का? मला आमचा राजा देव नव्हता पण राजांमुळे देवळातला देव सुरक्षित राहिला. राजे तुम्ही नसते तर नसते लढले मावळे. राजे तुम्ही नसते तर नसते झाले विजयाचे सोहळे. राजे तुम्ही नसते तर नसते दिसले अंगणामध्ये तुळस. आणि राजे तुम्ही नसते तर नसते दिसले मंदिरावले कळस. मंदिराव कळस आणि अंगणात तुळस. जानता राजा त्यांचे विचार तरुण मुलांना जीवनामध्ये. तुम्ही शिवाजी महाराज नुसते शिवजी त्याला की म्हणतात राजे तुमची महाराष्ट्राला गरज आहे तुझी. तू का नुसत्या पिढ्या फुकाय आला का बाटल्या मोकळा कर.
तुम्ही शिवाजी महाराज आहे पारमार्थ तरुणपणात करा तरुण आहे जवान तू या महाराष्ट्राच्या मातीचे आहे शान ज्ञानेश्वरी गाता भगत आई वडिलांच्या चरणावर ठेव तू भान तरच महाराष्ट्राच्या मातीची उंच होईल मान विठ्ठल बॉक्सचा आवाज येत नव्हता हा ओके विठाल विठाल शी म्हणजे शिलवान राजा वा म्हणजे वाघाचा काळे असणार राजा आणि शिवाजी म्हणजे जीवाला जीव देणार राजा महाराष्ट्राचा जानता राजा तुकोबांना गुरु मानवतात हे संप्रदायाचे वैभव आहे आणि ते तुकोबा म्हणतात सकळ कुळाशी तारेले दादानी सुद्धा जीवनामध्ये जी माणसं कमवली जातीची माणसं सगळ्या जाती सगळ्यांना प्रेम दिलं सगळ्यांचं प्रेम घेतलं आणि मुलांवर सुंदर संस्कार आणि हेच मानवतेचं खरं लक्षण आहे राजा सकळ कुळाशी तारेले आणि पुण्यतिथी करणं हे विशेष आहे राजा बदलत्या काळामध्ये असे कार्यक्रम करणं फार अवघड आहे राजा की प्रवीण भाऊ त्यांचे सगळे सहकार्य त्यांना सहकार्य करणारे सगळे संयोजक मंडळ अगदी गोड नियोजन आमच्या गावात एका माणसाने बापाचा 10 बामणाला ओकता दिला कावळ्या सकट बामान म्हणले 5000 लागते हे मला 10,000 घे सगळं तूच कर काका मला सगळं मी करतो पण टकलो कुणाचं करू घे मला ज्याचं कीर्तन ठेवलंय त्याचं आमच्या तर का मुळा उठल्यात लोक काय कळाना बा जगूनच द्यायना वार करा दोत्र घालून आम्ही टाळ वाजत तरी लोक आम्हालाच म्हणतात तुमच्यामुळंच पाऊस गेला आमच्यामुळं अरे मला आम्ही आहेत म्हणून डक तरी येतात लय अवघड आहे खऱ्याला किंमतच नाही ना खऱ्याला गोळी खोट्याला पुरणपोळी खरं खतं गाठकालीन खोटं बसतं पाठपोळी खऱ्याला मार्केट राहिलं नाही आता लय अवघड आहे कलियुगाचा वार पापाचे मुळे झाले सत्याचे वाटोळ झाले ना आमच्या देशात 2000चं बंडल तिच्या खिशात त्याचंच नाव दारिद्र्य रेषात बंडल वागवी ते पिवळं कोपनात नाव गरीब मेलं बिड्या ओढ म्हणजे चांगल्याला त्रास आहे मला तर लय लोक आडवी चालतात मी असला बारीक दिसतो ना महाराज ना दाढी ना बोडी नुसती अंगाची काडी मला बघितले निमगावतो की ह्याला कोणी बोलिवलंय र महाराज कसा पाहिजे वजनदार बघितला की पुढचा लोकच झाला पाहिजे माझं वजनच पडत नाही मला एका गावाला उशीर झाला माझ्या गाडीतनं पटकन उतरलं ज्याने तारी दिली तीच माझ्या अंगावर झालं हे पोरा काय मध्ये करता हो बाजूला महाराज आहे म्हणलं मीच महाराज आहे मला वाटलं डायव्हरच आहे माझं वजनच पडत नाही त्याच्यामुळे माणसं मला काही विचारतात मला महाराज कीर्तन करताना कंबर का बांधता मग आम्ही का नरड बांधाव का चांगल्याला त्रासच मला तुळशीच्या मळ्यात 108च म्हणे का म्हणलं तू घालूच नको पण कुठं करू नको ते पुण्यामध्ये कीर्तन शिकलेलं इडाला मला महाराज माझी एक शंका आहे मला विचार मला पांडुरंगाने रुक्मिणीवर अन्याय का केला मलाच घाम सुटला आता मला काय केले पांडुरंगाने हालाना बोलाना चालाना झाकला डोळे उघडाना कमर जत खाला बिचारा गपची उभा राहिले डायरेक्ट म्हणतो बायको अन्याय का म्हणलं हा मला ऐक म्हणलं तू विठ्ठल आणि तुझी मंडळी रुक्मिणी तुम्ही जर दोघं मोटरसायकल बसलं तर तुझी रुक्मिणी कुठे बसते महाग म्हणलं आमचं तसंच उलट म्हणलं आमची रुक्मिणी 25 हात जागा सोडू नये आणि विठ्ठल रखमाचं मंदिर आता हे तर एकत्र आहे पण पंढरपूरमध्ये 25 हात जागा सोडू नये पण आताची रुक्मिणी ड्रायव्हरच कळत नाही कोण पंढरपूर गाडी देव ड्रायव्हर आहे रुक्मिणी महाग टाकीव कोण बसतं मोटरसायकल टाकीव लहान मुलं बरोबर ना देवाने 2 जणांना मुलं पुढे घेतले 2 मुलांना एक नामदेव महाराज आणि चोको महाराज पुढं विठो माझा लेकोरवाळा आणि एक रडत होता त्याला हँडलवरच बसविलं पुंडलिक राय डायरेक्ट शेंडाच हँडलवरच पंढरपूर जशी गाडी तशी ही सुद्धा गाडीच आहे नीट आहे का ही गाडी ही चाक आहे ही टीरिंग आहे ह्या गाडीची ही हेडलाईट ही सायलेन्सर ही खिडक्या आणि सध्या कीर्तन म्हणजे सर्व्हिसिंग ही मंडप नाही ही गॅरेज आहे ही समोर बसलेल्या ह्या गाड्या ही नट बोल्ट फिटर देवळात आहे पांडुरंग त्यांच्या माग महादेव ती फिटर आहे देहरूपी गाडीला मोक्षापर्यंत न्यायचं असेल तर 4 वाक्य लिहून घ्या या गाडीला संयमाची चाकं लावा धर्माचं इंजिन लावा कर्माचं पेट्रोल टाका शिस्तीचा ब्रेक दाबा मर्यादाचा एक्सलेटर दाबा ज्ञानाचा गिअर टाका वैराग्याची टीरिंग जोडा गाडी मोक्षापर्यंत गेल्याशिवाय राहणार नाही आणि पोचवायचे असेल तर ज्ञानोबा तुकोबांचे विचार जीवनामध्ये बदलत्या काळात हे कार्यक्रम करणं फार विशेष आहे अवघड आहे असे शिकारी परिवार सारखे समाजामध्ये कुटुंब निर्माण होणं ही काळाची गरज आहे अन्नदान ज्ञानदान एवढा सुंदर सोहळा त्यांनी आयोजित केला लोकांना टाइम नाही राहिला जिथं तिथं बदल होत चाललाय आंघोळीचं मशीन आलंय
मी 1.5 वर्षापूर्वी टोक्याच्या कीर्तनात म्हणलं होतं येणार आहे ते आताच आले. 17,000 किंमत आहे. एवढंच मशीन आहे. आला पाहुणा गावात करायची गांगळ हो करायची घाला मशीन मध्ये. पाहुणा मशीन मध्ये गेला लाईटच गेली. 3 तास पाहुणा मशीन हात पाय धाड 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 जनरेटर मशीन झालं. मग पाहुणा तेव्हा मला मी नदीत आंघोळ करतो मला मशीनीत नाकार रे का. एवढा काळ बदलला. बदलता काळात असे कार्यक्रम करणं विशेष आहे अवघड आहे. पण हे का करावं लागतात. आपुल्या हिता धन्य मादा बिदा का करू नये राजा. अनंत प्रकारचे उपकार आहेत. देवरून ऋषीरून आणि पितरून 3 ऋणाचा वजा माणसाच्या डोक्यावर आहे. आजचा कार्यक्रम केला तर पितृण हे कमी होत आहे. विठ्ठला म्हणले मी फक्त तुम्हाला सांगतोय असं नाही. वडिलांचं आईचं श्राद्ध करा तुम्हाला सांगत नाही. मी सुद्धा पितृण फेडले. वारकरी म्हणले महाराज तुम्ही श्राद्ध केलं. हो कोणाचं. वडिलांचं. का केलं. तू का भेटता हे ऋण सुद्धा ऋण फेडले आणि वडिलांची पुण्यतिथी केली. आपण करतोय असं नाही. ही परंपरा फार पूर्वीची राजा. 5000 वर्षापूर्वीची परंपरा. 5 पांडवांनी वडिलांचं श्राद्ध केलं आणि त्याच्या अगोदरचा भगवंताचा 7वा अवतार प्रभू रामचंद्रांनी दशरथ राजाचं श्राद्ध हे शरयू नदीच्या तीरावर केलं. विठ्ठला करावंच लागतं. तुकोबाराने बोललं हिथं जशी आपण दादांची पुण्यतिथी करतोय दिहोचा प्रसंग. तुकोबारा यांचं नाई साहेबांचं जेवण झालं. धर्मपत्नी जिजाबाई साहेब आणि जिजाऊ तुकोबाराने म्हणते महाराज 2 दिवस बाबांची पुण्यतिथी तुम्ही भांडारा डोंगरा जाऊन भजन करताय त्याच्याबद्दल माझं काय दुमत नाही. तुम्ही जरूर भजन करा. माझी फक्त एकच विनंती पुण्यतिथीच्या दिवशी अन्नदान करा ज्ञानदान करा कीर्तन ठेवा गावाला जेवण द्या मांडप ठोका दारापुढं टाळ वाजू द्या. पुण्यतिथी कोणाची. सासऱ्याची. आनंद कोणाला. सुनला. आशा सुनबा ज्या कुटुंबात आहे तिथं असे कार्यक्रम होत असतात. तुकोबाराय म्हणले आवले काळजी करू नको मोठा कार्यक्रम करू. बोललो महाराजांची पुण्य तुकोबाराय म्हणले का करायची. माझा जन्मच बाबांच्या कृपेमुळे. कारण कनकाई साहेबांना बोललो महाराज तुकोबारायांचे माता पिता पंढरपूरला गेले आणि देवानी इच्छा व्यक्त केली काय मागायचं असेल तर मागा. आणि मग आमच्या कनकाई मातेने बोललो महाराजांनी इच्छा व्यक्त केली. ऐसा पुत्र वंशाचं नाव उज्ज्वल झालं पाहिजे. आणि मग देव ततच तू म्हणाले तुकोबारायांचा अवतार हे महाराजांना कळालं. मग तुकोबारायांचा माझा जन्म बाप 72 वर्ष पंढरपूरची वारी केली 100% पुण्यतिथी करणार. रामेश शास्त्रींचं कीर्तन 14 टाळकरी शिवाजी महाराज मोर्या गोसावी मंबाजीबा चिंतामणी देव अनगडशाह फकीर रती महारती आज जशी सगळे क्षेत्रातील माणसं या ठिकाणी उपस्थित आहे. सगळ्या क्षेत्रातल्या व्यक्तिमत्वाने तुकोबाने आमंत्रण दिले. ज्या दिवशी पुण्यतिथी आहे तुकोबारे झोपीत न उठले इंद्राणीवर गेले स्नान करण्यासाठी. काकडा सुरू केला आणि काकडा इतका रंगात आला. आज वडिलाची पुण्यतिथी तुकोबारे विसरूनच गेले. आज स्वाईसा कोठे देहीची विदेही आणि भक्त त्यांनाच म्हणायचं भक्ताईसे जाना
देहावर उदास. वडिलांची पुण्यतिथी तुकोबारे विसरून गेले. भगवंताच्या भजनामध्ये तसेच भंडारा डोंगरावर निघून गेले. रोजचा नियम होता ना स्नान करायचं भंडारा डोंगर. आज पुण्यतिथी विसरूनच गेले. जिजाबाला टेन्शन आलं. मालक तर आंघोळीला गेले तर अजून तर किराणा माल यायचा कवा स्वयंपाक व्हायचा. जिजाबाला टेन्शन. तुकोबारे भंडारा डोंगराव. प्रसंग बघितला जगाच्या बापनं. पांडुरंग पर्यंत दन दिशेने उडी टाकली. गुडघ्यापर्यंत धोतारा अंगामध्ये नेहरू कपाळाला बोका गळ्यामध्ये विना हातामध्ये चिपळ. सामल्याचा फेटा बांधून जगाच्या बापानं स्वतःचं रूप सोडलं आणि माझ्या जगद्गुरु तुकोबार यांचं रूप धारण केलं. साधा वया भक्ती काज नाही लाज. भक्ताचं काम करताना देव लाजत नाही. देवाला आनंद वाटायचा मला तुकोबाऱ्या व्हाय मिळाले. तुकार म्हणून कुणाच्या भाग्यात आहे का? तुकोबाऱ्यांचं रूप धारण केलं. भगवंतानं बैलगाडीवरून किराणामालच्या गाडीनं गावात प्रवेश केला. बैलगाडीनं गावात एंट्री केली की पारवल्या मंडळींचं डोळं फिरायला लागलं. ती माणसं खतरनाक असतात. नुसतं गावचं कुटाणं. याचं असं झालं त्याचं तसं. तुझं बघ ना स्वतः माळ घालणार नाही घाती त्याची टिकून देणार नाही. एखादं गेलं पंढरपूरला आला माळ काय बुवा आपला काय बुका एकला काय सोपान काका एकदा जाऊन एवढं गप माराव ना. पुढे बिले राहणं हा घातली गाळ्या तर तुळशीचे माळ वाजवी देवाच्या नावानं टाळ आणि केलं बुक्यानं कपाळ काळ करून करून भागले. मग देव पुजत म्हणतो आयो नुसती घातली तर बरं झालं असतं. ते पवाय जाताना उभी बुडी घेताना वरच्यावर माळकन परत मग पावताना गेली का काढली. अरे मागे झाली पाहू नका पुढे जामीन आहे तो का. आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्य. समाजाकडं बघून आपलं परमार्थ होतो. लोक कसं वागा नावच ठेवतच म्हणा. आपले कार्य ना आपली साधना आपण चालू ठेव. देवानं तुकोबाऱ्यांच्या रूपात एंट्री केल्या. पारावली म्हणल्यावर काय वाहन घडवलं. तुकाराम महाराजांनी काय परत किराण्याचं दुकान टाकायचा विचार आहे का? काय एवढा किराणा आणले दुकान नाही बाबा. त्यांच्या वडिलाची पुण्यतिथी ते अन्नदान ज्ञानदान ठेवले. बर तुकोबारे गेले. तुकोबारे होते का देव. तुकोबारे तिकडं डोंगराव दगडाचे टाळ कोण त्यान जाणार तिकडं भजन झालं. आणि इथं पांडुरंग परमाचं सगळं कार्य पार पडतंय. कीर्तन सुरू झालं पण तुकोबारे यांचं कीर्तनात लक्षच नाही. आचार्याच्या हाताखाली पोऱ्या लाटीन वांगी चिरीन पापड तळीन मसाला भाजीन. जिजामाई म्हणायची बाया कीर्तन म्हणल्या ह्यांना झोप कळत नाही रात्र कळत नाही दिवस कळत नाही. आणि आज तुकोबाऱ्यांचं कीर्तनात कसं काय लक्ष नाही. आलेल्या पाहुण्याची व्यवस्था कीर्तनात ध्यान. जिजाबाला वाटायचं सासऱ्याच्या पुण्यतिथी दिवशी माझ्या मालकाला संसार कसा करायची ह्याची अक्कल आली. ते पळत पळत त्याची सासऱ्याच्या फोटोच्या पाया पडायचे. बाबा माझ्या तुकाराम महाराजाला असं संसारात चिकटून ठेवा. 2 महिन्याला पुण्यतिथी घाली. म्हातारा फोटोत म्हणायचं आवली त्यो तुझा मालक ना त्यो जगाचा मालक आहे. म्हाताऱ्याला माझ्या वाटायची माझ्या पुण्यतिथीला देव काम करतोय. बरं बोललो बा महाराजांच्या पुण्यतिथीला देव आला आणि हरिभाऊ दादांच्या पुण्यतिथीला आज नाही का देवाला आलाय. जे देगिरीतनाचे जागा ते पांडुरंग उभा. ते पांडुरंग उभा. ते पांडुरंग उभा. जिथं कीर्तन आहे तिथं देव आहे. आज सुद्धा देव आलेले आहेत. कोणत्या रूपाने सांगता येत नाही पण 100% ना माझे भक्त गाती जेते नारद आम्ही उभा तेथे. नाम घोष बरावा करती माझा. एखाद्याला वाटलं देव हरवला मग कुठं सापडायचा. जिथं कीर्तन नामसिंग तिथं देव तुम्हाला सापडणार आहे. म्हणाय सगळं कार्यक्रम पार पडले. 12 वाजता कीर्तन संपलं. फुलं टाकली. वारकरी मंडळी जेव्हा बसले. काय देवाने काम केलं राजा. पात्र वाढले पदार्थ वाढले. खरकटी भांडे उचलली. खरकटी भांडी स्वतःच्या हाताने धुतली. असे भक्ताचे घरी काम न सांगता करे. देवाला सांगायची गरज नाही ना. सांगता काम सगळं पार. आणि सगळी भांडी धुतली. मग म्हणतात 4 वाजता आवले ज्याची भांडी आणली होती त्याची पोच करून येतो. भांडी बैलगाडीत ठेवली. हे तुकाराम महाराज गावातनं बाहेर निघायला आणि ते ओरिजिनल गावात शिरायला एक टाइम आला. तुकोबारे म्हणजे जे देव कुठे जे करीत असतो भांड उघडं पडेना. दुसऱ्या रोडने गाडी काढली. तुकोबाऱ्याच्या मनात एकच रुक आता जिजाबाई काय बोलन सांगता येत. बरं पुण्यतिथी तिच्या बापाची नाही ना. माझ्या वडिलाची तिला आनंद मला लक्ष नाही. भगवंता मोठं संकट आलंय कसं तारायचंय तारबा. नाराज तक्रार तुकोबाऱ्या घरामध्ये प्रवेश करणार. जिजाबाईनं घरातून जावा लागला. थांबा
तुकोबाऱ्यामध्ये घरात बी घ्याय नको. महाराजांना बाहेरच उभं केलं. आई साहेब घरातून बाहेर आल्या पण मोकळ्या नाही आल्या. हातात पंचारतीचं ताट. महाराजांची आरती. आरती तुकाराम स्वामी सद्गुरु दामा सच्चिदानंद मूर्ती. तुकोबांना वाटलं सांगितलेलं काम ऐकलं नाही म्हणून कुबाबाने आरती करते टोचून मुद्दामून गपचूप बसा. कोणीतरी कमीपणा घेतल्या पेटत नाही. बचत गट समजून घ्या एकमेकाला. ऍडजस्टमेंट करा पती पत्नी. माऊली वर्णन ओवी देतो तुम्हाला. न मोडता दोन्ही आकार घडेले कधी शरीर हे अर्धनारी नटेश्वर रूपे दिशे. वेळापूरला मंदिरे पालखी सोहळ्यात वेळापूरला पालखी असते आमचे ज्ञानोबारायांची. अर्धनारी नटेश्वर अर्धांग पार्वतीचा अर्ध महादेवाचा. तसं एक विचार आपल्या जीवनामध्ये असला पाहिजे. आमच्या कॉलेजमध्ये एक पोरग येतं ते पुढून इन करतं मागून शर्ट मोकळा सोडतं. प्राचार्याने बोलून घेतलं हे फॅशन बंद करते. पोरग मला फॅशन आहे गरिबीचा दुःख आहे. मला काय झालंय मला शर्ट पुढून फाटलाय म्हणून आत घालतो आणि पॅन्ट मागून फाटली शर्ट मोकळा सोडतो म्हणून पुढून इन करीत होतं मागून मोकळं सोडून. ऍडजस्टमेंट तसं एकमेकाचं चुकलं तर समजून घ्या. तो कोबाला आपलं चुकले तर गप बसा आरती करू नाही तर आता गपचूप बसा. तुकोबारा घरामध्ये प्रवेश करणार पण घरातलं वातावरण बघितलं तर तुकोबारा येतो आश्चर्यचकित झाले. बसाय पाठ टेकाय पाठ पंचपाकवानाचं ताट उदबत्यांचा घमघमाट. तुकोबारा म्हणले 13 दिवस उपोषण केलं तवा एवढी सेवा नाही. जेवणाने नेमकं झालंय काय ते कळालं. तुकोबारा जेवण करता आई साहेब महाराज काय दिवसभर काम केले हाताला हात एक आले. तुकोबारा म्हणजे मी तर डोंगराव होतो इथं बोट फुटली दगड टाळ वाजू वाजू आणि ही म्हणते हाताला हात नेमकी झालंय का. महाराज काय वाढलाच्या पुण्यतिथीला तुम्हाला आनंद एवढा किराणा तुम्ही आणलेला मी जिंदगीत बघितलं. तुकोबारा मी तर डोंगराव इथं नेमकं कोण आलं होतं. महाराज खरकटी भांडी सुद्धा तुम्ही तुमच्या हाताने धुतले. आणि मग तुकोबांना कळालं खरकटी भांडी धुणे इतक्या खालच्या पात्रतेचं काम फक्त माझा बापच करू शकतो. पांडुरंग आमोचा पिता रखुमाई आमोची माता. बाहेर आले भगवंताला हाक म्हणजे भगवंता मी घरामध्ये नसताना माझ्या रूपामध्ये येतो. वडिलांच्या पुण्यतिथीचा सोहळा पार पाडतो चोरून निघून जातो. चोरून भक्ती केली नाही तुला परत यावं लागन आणि जुडीनं दर्शन देवन. जगाच्या बापाने राजावर पंढरी सोडली आणि आईसाहेबाला घेऊन तुकोबारांच्या भेटीसाठी देव लागले. तुकोबाने परत प्रश्न केला भगवंता माझ्या वडिलांच्या पुण्यतिथीच्या दिवशी तुम्हाला काम करण्याची गरज काय होती. तर देवाने उत्तर दिलं तुकोबाराय तुमच्यावर तुमच्या वडिलाचं ऋण आहे पण माझ्यावर तुमच्या 8 पिढ्या पंढरपूरच्या वारीचं ऋण आहे आणि ह्या ऋणाचं ओझं कमी करण्यासाठी तुमच्या रूपामध्ये काम केलं. जगाच्या बापाला वडिलांच्या पुण्यतिथीच्या दिवशी न सांगता काम करण्याची ताकद जी हरिभक्तात आहे. असा हरिभक्त आपल्या वंशामध्ये जन्माला यावं यासाठी स्वर्गातले पुरुष सुद्धा वाट पाहतात अभंगाच्या दुसऱ्या चरणी. पाहता ती वाट स्वर्गीचे पूर्वज वंशी भक्तराजे व्हावा कोणी. आपल्या वंशामध्ये हरिभक्त जन्माला यावा यासाठी स्वर्गातले पूर्वज वाट पाहतात. तुकोबारांची वाट 7 पिढ्यानं पाहितली. विश्वमोर बाबा हरी विठोजी पदाजी शंकर कानोबा बोलोबा आणि 8वी पिढी जगद्गुरु तुकोबारा. पाहता ती वाट स्वर्गीचे पूर्वज ज्ञानोबारांची वाट 6 पिढ्यानं पाहितली. आवाज वाढव थोडा. करतो पण हरिहर पंत शुद्धपन पंत गोपाळ पंत गोविंद पंत त्र्यंबक पंत विठ्ठल पंत. पाहता ती वाट स्वर्गीचे पूर्वज. आणि एक सांगतो हरिभक्त घडवण्याचं कार्य महिला मंडळ तुमच्या हातात. मुलांवर गोड सुंदर संस्कार करा. आदर्श विचाराची मुलं घडल्याशिवाय राहणार नाही.
जिने जन्म दिला शोभाला धन्य होते ती माऊली, नाव तिचे जिजाऊ शहाजी राजांची सावली. आईने राजा घडवलाय. अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी म्हणून मारुतराय घडले. आणि 6 लाख पिंपळाला प्रदक्षिणा घातल्या रुक्मिणी साहेबांना. तेव्हा ज्ञानोबाऱ्यांसारखं रत्न आलं आणि पंढरपूरची वारी केली तेव्हा तुकोबाऱ्यांसारखा महात्मा आला. आणि तुमचे संस्कार मुलांना फार महत्वाचे. बारकाली म्हणजे भयानक असते. ते कुठं डोकं लावते त्याचा नियम नाही, कुठं काय बोलते त्याचा नियम नाही. एक पोरग माझ्या पेशा महाराज रामायण वाचले का म्हणलं वाचले. म्हणलं रावणाला तोंड किती म्हणलं 10. मग ते एका अंगाव कसा झोपत असेल. संस्कार नसल्यावर लय अवघड आहे. म्हणून मुलांना सांगतो संस्कार धर्म कष्ट करा, नीती ठेवा, नम्रता ठेवा आणि स्वाभिमान ठेवा. आता नीती राहिली नाही राजा. राजकारण नाही सगळ्या क्षेत्रामध्ये भ्रष्टाचार. आपली माणसं म्हणजे बाहेर जिथं कोणाचं डोकं चलत नाही ना तिथं आपल्या माणसाचं डोकं चालत. भारतात बूट पॉलिश कराय माणूस आहे, बूट पॉलिश कराय माणूस आहे. इंग्लंड मध्ये मशीन आहे. ते कोणाचं पिलू आहे ते आवरा जरा काय येऊ तिकडं कृष्णासारखंच खेळ करते ते. येऊ का माग विडाला 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 स्वर्गातून बाबाजी आशीर्वाद दिले ईश्वरांना. आणि बापाने दिलेल्या आशीर्वादाची ताकद राजो. कल्याण इच्छिते व्हावे कुळा. फक्त शिकारी परिवारांना जेवढे श्रवण सगळ्यांच्या कुळाचं कल्याण झाले ईश्वरांना. पूर्वजांच्या आशीर्वादामध्ये असणारी ताकद आहे. काय काय माणसं म्हणते महाराज स्वर्गातून दिलेला आशीर्वाद मृत्यू लोकातल्या माणसाला तिथून इथं कसं शक्य. त्याला बी तुकोबाने प्रमाण दिले. तुकोबा कुठं सांगच ठेवीत नव्हते. तुका म्हणे पाहे आणि कासवीची पिल्ले माई. कासवीन कधी पिल्लाला स्तनपान करत नाही. मग पिल्लं वाढतात कशी जगतात कशी. भूक लागली की पिल्लं आईकडे बघतात, आई पिल्लांकडे बघते. तर आईच्या डोळ्यातून प्रेम अमृताचा वर्षा हा पिल्लांच्या डोळ्यात होतो आणि ते प्रेम हृदयामध्ये जाऊन चेटरागनी तृप्त करतो. कासवीने ना पाहिलं की पिल्लांची तृप्ती, असा आजचा सोहळा स्वर्गातून बाबांनी पाहिला की या कुटुंबाची तृप्ती. अशा पद्धतीचा हा आशीर्वाद तो का म्हणे पितृ आशीर्वाद देत. कल्याण इच्छिती व्हावे कुळा असा हा तुकोबारायांचा 4 चरणाचा अभंग. बोलता बोलता वाणीच्या ओघामध्ये एखादा शब्द गेला असेल तर मुलगा माफ करा. माझे गुरुवरे माझे वडीलच हरिभक्त आहेत बलबीम भाऊ पठारे. वडीलच गुरुवरे कसे 700 वर्षे माऊलीने ज्ञानाचं चैतन्य टिकवलं. तुकोबाने भक्तीचं पीक पिकवलं आणि जन्मदात्या वडिलांनीच मला कीर्तन शिकवलं. प्रत्येकाचे आई वडील गुरुवरे असतात. जी टॉकीच्या कार्यक्रमाने तुम्ही वडिलांना पाहिलं असेल शेजारी टाळ किलो होते. आज सुद्धा येणार होते पण गावाकडे माऊली मंदिराचं काम सुरू असल्या कारणाने वडील येऊ शकले नाहीत. गुरुवर्य वडील. आणि शेवटचं वाक्य महिला मंडळ सांगतो. चांगली मुलं 100% तुमच्या पोटी येणार. 3 वाक्य लिहून घ्या. रामकृष्ण हरी नावाचा उच्चार राहू दे तुमच्या ओठाला. गरोदरपणामध्ये ज्ञानेश्वरी गाता भागवत याचा परशु द्या तुमच्या हाताच्या बोटाला. आळंदीचे ज्ञानोबा येतील तुमच्या पोटाला. का ज्ञानोबा तुकोबा येणार. आईच्या जीवनामध्ये तशी साधना घडावी एवढीच विनंती करतो तुमच्या सगळ्यांच्या कृपेनं. जी टॉकीजला गजर कीर्तनाचा 16 आनंदाचा मन मंदिरा गजर भक्तीचा 11 दिवस टीव्हीवर कीर्तन झाले आणि त्याचं पुन्हा प्रक्षेपण 11 वेळ झालं. 121 दिवस टीव्हीवर दिसण्याचा योग आणि TRPच्या दृष्टीनं महाराष्ट्रामध्ये पहिला नंबर आला. हे तुमचे सगळ्यांचे माझे असलेले आशीर्वाद आहे. असे प्रेमाने आशीर्वाद असावेत आणि तुमच्या सगळ्या. आणि हे तरुण तडफदार जी युवा पार्टी हे तर माझे कीर्तन युट्यूबवरच पाहते. 100-200 कीर्तन युट्यूबला लाखाच्या पुढेच त्याचे सगळे व्यवहार आहेत. म्हणजे सगळ्यांचं प्रेम आहे. आणि तुमच्या प्रेमाच्या ताकदीच्या जोरावर माझ्या जन्मगावी कर्जत जिल्हा अहमदनगर आपला एकच जिल्हा आहे. फक्त तुम्ही ह्या बाउंड्रीला आम्ही त्या बाउंड्रीला आहे. तुम्ही औरंगाबादकडे इकडे आला आणि आम्ही सोलापूरकडे. पण अहमदनगर जिल्हा जेवढं क्षेत्रफळ मोठं आहे तसं नगर जिल्ह्याचं अंतकरण सुद्धा मोठंच आहे. महान मांडरती महारथी नगर जिल्ह्यामध्ये तर म्हणून एका जिल्ह्यातल्या व्यक्तीमध्ये पण सुंदर प्रकारे साईबाबांच्या पंचक्रोशीतला आपलं गाव अख्खा महाराष्ट्र अख्खा भारत देश जगातून जिथं माणसं तर साईबाबा 5 कर्मेंद्र 5 ज्ञानेंद्र आणि 11 यांच्यावर ज्यांचा ताबा समाज आपला कसा करायचा ज्यांनी शोधून काढला गाभा त्यांचं नाव साईबाबा. 65 लाखाची नुसती सोन्याची वाटी झाली. कशाला म्हणतात 65 लाख जेवढे दान करणारे माणसं आहेत म्हणून हे वैभव आहे राजा. आणि त्याच्या पंचक्रोशीतलं आपलं गाव आपलं सुद्धा भाग्यच आहे. म्हणून धर्मकार्य असंच आपल्या हातनं घडावं आणि सगळ्याला प्रेमपूर्वक निमंत्रण तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळं माझ्या जन्मगावी कर्जत जिल्हा अहमदनगर या ठिकाणी भव्य आणि दिव्य माऊली ज्ञानोबाराय जगद्गुरु तुकोबाराय यांचं मंदिर बांधतो. आज या ठिकाणी आमचे प्रवीण भाऊ शिकारी आणि त्यांचा सर्व परिवार जे कीर्तनाला मानधन देणार आहे. कीर्तनाचं मानधन सुद्धा माऊलीच्या मंदिरासाठी जात आहे. त्यांचंही भाग्य माझंही भाग्य. त्यांनी दिलेलं दान मंदिरासाठी जातं. म्हणजे
वडिलांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने दिलेलं मानधन कीर्तनाचं म्हणजे एका अर्थाने मंदिरासाठी दिन गेले असं समजतो. तुका म्हणून पितृ आशीर्वाद देते. सुंदर रचना, 40 लाखाची जागा, 5 लाखाच्या मूर्त्या, 61 फूट उंची, 3 गाभारे, 2 लाखाचे कळसे, 2.5 लाखाचा दरवाजाच आहे. अशी सुंदर रचना असलेले मंदिर आहे. गेल्या वर्षी काम सुरू केले, ह्या वर्षी तुम्हाला निमंत्रण देतोय. म्हणजे एका वर्षामध्ये ज्ञानोबारायण 1.5 कोटीचं कार्य माझ्याकडून करून घेतले. हे तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद आहे. तुम्हाला मंदिरात सांगते म्हणजे पैसे मागते का, रुपये कोणी द्यायचा नाही. भगवंताच्या कृपेने सगळं काम झालेले. फक्त कार्यक्रमाला सगळ्यांनी या. प्रवीण भाऊंना ते यावंच लागेल. पण ऐकण्यावर सुद्धा ज्यांना ज्यांना शक्य होईल त्याने आवर्जून 10 मार्च ते 13 मार्च या कालावधीमध्ये कर्जत जिल्हा अहमदनगर या ठिकाणी भव्य दिव्य माऊली मंदिराचा मूर्ती प्राण प्रतिष्ठा 13 दिवस उपोषण करणारे अण्णाभाऊ हजारे ते सुद्धा कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. त्या कार्यक्रमाला यावं अशीच या ठिकाणी विनंती करतो. झालेली सेवा माऊली ज्ञानोबारायण जगद्गुरु तुकोबर यांच्या चरणी समर्पित आणि सेवेला पूर्ण करा. पुढचं नियोजन संयोजक सांगतील. कृपया 2 मिनिटं कुणी ओट्याच्या. ज्ञानेश्वर माऊली गणराज माऊली तुकाराम 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 जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोली दे बोले वीरे बापुडे वंदे क्षमा करत महाराज तुम नाही विचारी अधिकार बापुला करा क्षमा करत महाराज तुका म्हणे ज्ञानेश्वर नाथा बया पैकीरा करा क्षमा करत महाराज ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव आजच्या कार्यक्रमाला ज्यांची प्रमुख उपस्थिती भारत बाळकृष्ण जगताप, पोलीस पाटील तारो खेडले, राजेंद्र गंगाधर जमनडे, शरद काशी आणि गोपीनाथ सुरळकर यांनी सुद्धा प्रवीण भावांना अनमोल सहकार्य केलेलं आहे. म्हणून त्यांनाही धन्यवाद. आज या ठिकाणी हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर महाराज पठाडे यांचं सुंदर असं कीर्तन झालं. ग्रामस्थांच्या वतीने, भजनी मंडळाच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत.